नैवेद्याची सुरुवात गोडाने करावी म्हणून इथे घेतलाय गोड भात करायला. त्यासाठी पहिल्यांदा कुकर तापत ठेवून त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. कुठल्याही स्वयंपाकाची सुरुवात गोडाने करावी, त्याचबरोबर नैवेद्य आहे त्याच्यामुळे तो गोडाने करायला घेतला. इथे तापलेल्या तेलामध्ये मी दालचिनीचे तुकडे घातले 2, त्याचबरोबर जे लवंग असतो तो 1 घातलाय आणि वेलची घातली आहे. वेलचीचे पण आतमधले दाणे मी असे काढून घेतले आणि ते घातले. ही मसाला वेलची आहे. हिचा फ्लेवर स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे ही मी घातलेली आहे. इथे गावात जे मंदिर आहे तिथे हा गोड भाताचाच प्रसाद करतात, त्याच्यामुळे मी तो करायला घेतला. त्यासाठी 1.5 फुलपात्र जे आहे तेवढे तांदूळ मी घातले आणि ते तुपावरती चांगले भाजून घेतलेले. मस्त हाचे त्याचा रंग बदलतो, पांढरे फटक पडतात आणि फुलतात, मग ते भाजले जातात असं समजायचं. आणि त्याच्यामध्ये आता मी गरजेनुसार पाणी घालते. तर भाताला जितकं लागतं तितकंच पाणी घालायचं, कारण नंतर पुन्हा साखर घालून आपण याची शिट्टी काढून घेणार आहे. त्याच्यामुळे इथे मी आता एवढ्या कमीच पाण्यात थोड्याशा शिजायपुरत्या कुकर लावून घेतला. याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. इथे माझ्याकडे वाळलेली मेथीची भाजी आहे. ही भाजी धुवून घ्यायची आणि ती अशी उकळायला ठेवायची. त्यानंतर मी इथे वरण भाताचा कुकर लावायला घेतला एक साईडला. तर इथे मी तांदूळ घेतला आहे, त्यानंतर मुगाची डाळ घेतली. ही घरची मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे ती सालीसहित आहे. ही डाळ घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी मसूर डाळ पण मी घालणार आहे आता. ती घालून दोन्ही डब्यातले तांदूळ आणि डाळ धुवून आता आपण तिचा पण कुकर लावून घेणार आहे. त्यासाठी बघा इकडे 2 शिट्ट्या आपल्या तोपर्यंत जो पहिल्यांदा आपण भात लावला होता गोड भात बनवण्यासाठी त्याच्या झाल्या. एकीकडे आता डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याचा पण कुकर लावूयात. स्वच्छ हे डाळ तांदूळ धुवून झाले की त्याचा कुकर लावायचा. तोपर्यंत हा कुकर गार होऊन जाईल. इथे मी एका मोठ्या कुकरमध्ये असे डब्यामध्ये डाळ तांदळाचा कुकर लावला आहे, म्हणजेच वरण भाताचा कुकर मी लावला आहे. हा कुकर बाजूला करून याच्यामधला भात बघा असा सळसळीत शिजला आहे. असा व्यवस्थित शिजला की समजायचं आपला म्हणजे जो गोड भात करायचा आहे त्यासाठीचा परफेक्ट भात आपला तयार आहे. आता इथे याच्यामध्ये मी गरजेनुसार साखर घालते. जितका गोड आपल्याला करायचा आहे तितकी साखर घालायची. मी इथे माझ्या साखरेच्या डब्यातच एक मापाची छोटी वाटी आहे, तिने अंदाजे साखर घातली. त्यानंतर अर्धासा चमचा हळद घातली, ज्याने भाताला पिवळा रंग येतो. फूड कलर नको म्हणून मी हळद वापरली, आपण दुसरा कलरही वापरू शकतो. अशा प्रकारे हा कुकर लावून द्यायचा आणि याच्या पुन्हा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे साखर परफेक्ट भात शोषून घेतो आणि छान गोड बनतो. आता हा भात तयार होईपर्यंत आपली भाजी पण उकळलेली आहे. ही बघा गरजेला उपयोगी पडते. नेहमीच निवडलेली मेथीची भाजी घरात अवेलेबल नसते, मग नैवेद्याला अशी भाजी वापरली जाते. आता ही उकळल्यानंतर एका चाळणीमध्ये अशी म्हणजे फक्त काढून घ्यायची. ती आपोआप आपण जशी मेथी निवडून तयार करतो तशी फोडणीसाठी तयार झालेली असते. तर आता ही भाजी आपण बनवून घेऊया. ती बनवण्यासाठी कढईत तेल टाकलं आहे. तेलामध्ये मिरची आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊ. तेल तापलं, त्याच्यात जिरे आणि मिरची घालूयात. मस्त मिरचीला डाग पडेपर्यंत इथे मी मिरची परतून घेतली. आता तिच्यामध्ये ही जी भाजी आहे आपण उकडून निथळवलेली ती घालून घ्यायची. वरून थोडंसं मीठ टाकून परतवून वाफ काढून घ्यायची की भाजी तयार आहे. ही अशी वाळवून ठेवलेली भाजी नेहमी नैवेद्यासाठी कामं येते, त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा मेथी जास्त असते त्यावेळेस ती अशी सावलीला निवडून वाळवून घ्यायची आणि एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवायची. इथे परतून घेऊन ही मेथीची भाजी आपली तयार झालेली. आणि ह्या भातात साखर कालवून जो आपण ठेवला होता तो पण आता शिजला आहे, तर तो आता बाजूला करूयात आणि त्या गॅसवरती तवा तापत ठेवूयात. आता तापलेल्या तव्यावरती पहिल्यांदा मी एक पोळी लाटून घेणार. हे बघा पीठ सगळ्या स्वयंपाकाला लागायच्या आधीच मळून ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते छान भिजलं आहे आणि आता पोळ्या ज्या केल्या जातील त्या मऊ. इथे पहिली पोळी मी करून घेणार आहे आणि त्यानंतर सप्तसिद्ध महाराजांच्या मंदिरात 7 नैवेद्य लागतात, मग ते मी लाटून घेणार. इथे माझी पहिली पोळी करून झाली. आता छोटे छोटे 7 नैवेद्य मी करून घेईल त्यांच्यासाठी. गुरुवारी मंदिरात आरती असते, आरतीला जाण्यासाठी असा नैवेद्याचा स्वयंपाक मी आज करायला घेतला आहे. मस्तपैकी आपले 7च्या 7 नैवेद्य करून घ्यायचे, त्यानंतर केलेला स्वयंपाक त्याच्यावरती भरायचा आणि आरतीला जायचं, असा आजचा प्लॅन होता.
तर इथे मी सगळे नैवेद्य असे मस्त गोल गोल लाटून घेतले. याला मी मध्ये जे आपण चाडं म्हणतो चपातीला ते काही केलं नाही, कारण हे असेच गोल गोल फिरवत लाटले की ते आपोआप फुलतात आणि छान तयार होतात. इथे थोडासा तेलाचा हात लावून मी सगळे नैवेद्य असे छानपैकी भाजून घेणार आहे. पीठ जर व्यवस्थित मुरलेलं असलं ना तर पोळ्या ह्या अशा छान छानच येत असतात. त्यामुळे सगळ्या स्वयंपाकाला लागण्याआधी मी नेहमी पीठ मळून घेते. हे बघा, इथे सगळे नैवेद्य आता तयार झाले. असे एक एक करून 7 करून घ्यायचे. ते झाले की लगेच मी घरात लागणाऱ्या पोळ्या पण करून घेणार, म्हणजे आल्यावरती आरतीवरून जेवणासाठी धावपळ होणार नाही आणि पुन्हा वेगळा स्वयंपाक पण बनवावा लागणार नाही. वरणाच्या फोडणीसाठी इथे मी टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या चिरून घेणार आहे. इथे मी असं टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घेतली. नैवेद्यासाठीचे स्वयंपाक आहे त्यामुळे मी त्यात कांदा आणि लसूण वापरला नाही. हे बघा, इथे वरण भाताचा जो आपण कुकर लावला होता त्यातलं वरण पण मस्त मऊसर असं शिजलं आहे. भात पण शिजला आहे आणि आता आपण फोडणी घालून घेऊयात. कढईत तेलामध्ये पहिल्यांदा जिरे घातले, त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पानं, कापलेली मिरची घातली, मस्त परतवून घेतली. मिरचीला डाग पडले, आता त्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो पण मस्तपैकी परतला की आता त्याच्यात घालूयात कोथिंबीर. थोडी कोथिंबीर आता आणि थोडी कोथिंबीर वरण उकळल्यावर अशी मी वरणात घालत असते. त्यात थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर पण घालून मस्त मिसळून घेऊयात. चांगलं परतलं की त्यात आपण आता शिजलेली डाळ घालून द्यायची. बघा, ही फोडणी मस्त कलरफुल दिसते अशी. आणि आता आपण त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊयात. कोणी कोणी डाळ उकडायला पण जिरे, लसूण घालतं. मी काही तसं घालत नाही, साधीच डाळ आपली उकडून घेत असते. ही अशी चांगली डाळीमध्ये टोमॅटो, मिरची भिनेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आणि वरण आता आपण याच्यात आपल्याला जसं हवं आहे घट्ट पातळ तसं पाणी घालून घ्यायचं. डाळ मस्त परतून एकत्र झाली की आता वरून पाणी घातलं. जितकी आपल्या घरात आवडते घट्ट पातळ त्यानुसार आपण डाळ घालूया त्याच्यामध्ये. हे बघा, हे असं पाणी घालून घेतलं आणि उकळी आली की आपलं छानसं वरण हे तयार होणार आहे. त्यात आता चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं. छान दणकवून 1-2 उकळी फुटू द्यायची की वरण तयार आहे. हे असं वरण आणि गरम गरम इंद्रायणीचा भात खायला खूप छान लागतो. तर आता वरण झाल्यानंतर माझा जवळजवळ सगळा स्वयंपाक तयार आहे. इथे भात झाला आहे, त्यानंतर मेथीची भाजी पण नैवेद्यासाठी जी बनवली होती ती पण आपली कढईमध्ये तयार आहे. त्याचबरोबर नैवेद्यासाठी म्हणजे प्रसाद वाटण्यासाठी केलेला गोड भात. हे बघा, असा मोकळा सळसळीत शिजून आपला हा गोड भातसुद्धा तयार आहे. साधा सोप्पा पण तितकाच चविष्ट असा हा भात आहे. सहज खाऊ म्हणून देखील आपण बनवू शकतो. त्यानंतर सगळा स्वयंपाक मी असा नैवेद्यावर ठेवून हे सगळे नैवेद्य भरून घेतले. नंतर एका भांड्यात हा जो भात बनवला आहे हा सुद्धा तिथे वाटण्यासाठी प्रसाद म्हणून मी काढून घेतला आहे. तर इथे तयार असलेला हा गोड भात पण घेतला मी आणि सगळं साहित्य असं पिशवीत भरून आम्ही तयार झालो आणि निघालो आहे मंदिरात आरतीसाठी जायला. हे बघा, गावातलं सप्तसिद्ध महाराजांचं मंदिर. सगळा स्वयंपाक करून पोचायला जरासा उशीरच झाला होता. हे बघा, सगळेजण मंदिरात जमले होते. आमच्या गावात ही अशी खूप मोठी आरती होत असते. जवळजवळ गावातल्या प्रत्येक मळ्यातले लोक ह्या आरतीसाठी उपस्थित असतात. मग आम्ही पण असं मस्तपैकी आरतीला उभं राहिलो. संपूर्ण आरती झाली, त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. आरती खूप मोठी असते, बराच वेळ चालते, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ही आरती चालते. तोपर्यंत सगळेजण मस्त आरतीला उभे राहून आरती करत असतात. खूप गर्दी देखील या आरतीसाठी होत असते. लहान थोर वयोवृद्ध सगळे आरतीला येतात. त्यानंतर प्रसाद नैवेद्य दाखवला आणि बघा, हे आमचे 2 नग असे प्रसाद वाटत होते. इथे पिंकीकडे 1.25 किलो पेढे आणि शिवकडे हा देवासाठी जो आपण गोड भाताचा नैवेद्य बनवला होता तो प्रसाद वाटण्यासाठी दिला आहे. तर दोघांनी पण त्यांनी जो प्रसाद वाटायला घेतला होता तो वाटून दिला. त्यानंतर इथे असं प्रसादाचं जेवण असतं, त्याच्यामध्ये वरण, भात आणि लापशी असा स्वयंपाक असतो. तर इथे पंक्तीला सगळ्यांनी बसून प्रसाद पण घेतला. त्यानंतर राहिलेले लोक इथे असं दर्शन घेत होते. आम्ही पण परत एकदा दर्शन घेतलं. गर्दी न करता सगळेजण सामंजस्याने गावात अशी सेवा करतात आणि महाराजांचं दर्शन घेतात.